आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी आपला वाढदिवस आरोग्य शिबिराचं आयोजन करून आणि मतदारसंघातील शेकडो दिव्यांग बांधवांना ट्रायसायकलचं वाटप करून साजरा केलं। हा अभिनव उपक्रम राबवून त्यांनी समाजसेवेचा एक आदर्श घालून दिलाय। 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय पुराम पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते। 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी ते खचले नाहीत आणि त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला। लोकांची कामं करत राहिल्यानं भारतीय जनता पक्षानं त्यांना पुन्हा संधी दिली आणि ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले। त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे। याच वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी देवरी ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय। नागपूर येथील शालिनीताई दत्ता मेघे रुग्णालयाच्या वतीनं मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या ट्रायसायकल मिळाल्यानं त्यांनी आमदारांचे आभार मानले। आमदार संजय पुराम यांनी यापुढेही मतदारसंघात ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याची ग्वाही दिली आहे। आमदार पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती आणि अनेकांनी त्यांना केक ऐवजी वृक्ष भेट म्हणून दिले। माझे नाव राजेश तुकाराम खुंडे। मला सायकल भेटलेली आहे। माझ्या आमदारांना माझ्या शुभेच्छा। वाढदिवसाच्या निमित्ताने मला पण माणसाला सायकल भेटलेली आहे। इसके लिए मैं धन्यवाद देता हूँ। साइकिल नहीं थी तो क्या तकलीफ होती थी पहले? मैं साइकिल नहीं थी तो मेरे को चलने के लिए परेशानी होती थी। मैं कहीं जा नहीं सकता था, कहीं आ नहीं सकता था। अब साइकिल मिलने के तो कहीं भी जा सकता हूँ। लोगों की मदद पहले कर करके थक गया था, अभी अपने दम पर जाऊँगा मैं। नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। मी दरवर्षी हे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन करते। यावेळेस महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। यात अनेक लोक सहभागी झाले। आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, त्याच पद्धतीने संजय पुराम फॅन्स क्लब आणि इतर कार्यकर्त्यांनी सर्वांनी मदत करून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। दरवर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करू। आज रक्तदान शिबिरमध्ये साधारणतः 100 पर्यंत आकडा गेलेला आहे। दरवर्षीच असं कार्यक्रम आम्ही यासाठी करतो की आमचा वाढदिवस आमच्यापुरता मर्यादित न राहता सर्वसामान्याचं त्यात भलं व्हावं, त्यांचा उपचार व्हावा, त्यांचा इलाज व्हावा, हा सुद्धा यामागचा उद्देश आहे। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीच आपण नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्त तपासणी आपण दरवर्षी करतो। परंतु यावर्षी 2024 मध्ये सविता पुराम यांच्या नेतृत्वात संपूर्ण विधानसभेमध्ये 2 कार्यक्रम झाले। 6 ऑगस्टला नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, 7 ऑगस्टला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आणि संपूर्ण बॉडी चेकअप, ECG द्वारे हार्ट असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर दुर्धर आजार असेल त्यावर या ठिकाणी उपचार झालेला आहे। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळपास 500 रुग्णांची तपासणी झाली आहे। त्यापैकी हार्ट, किडनीचे आजार असलेले जवळपास 150 रुग्ण आढळलेले आहेत। 10 तारखेला त्या 150 रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटल नाकाडोंगरी या ठिकाणी त्यांना हलवण्यात येईल आणि त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल। त्याचबरोबर माझ्या मतदारसंघात मध्ये जे अपंग लोक आहेत, जे पायानं चालू शकत नाही, अशांना ही सायकल देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे देवरी RH ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सोनोग्राफी महिलांसाठी आजच उद्घाटन झालेलं आहे आणि ते देखील सतत हॉस्पिटलमध्ये सेवामध्ये महिलांच्या देण्यात आलेलं आहे। आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे गौमातेला आज त्यांना गवत देऊन त्यांचा त्या ठिकाणी पूजन देखील करणार आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।